नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पाडवा म्हटलं की सगळ्यांकडेच श्रीखंड पुरी किंवा बासुंदी पुरीचा बेत असतो। तर आज आपण अशा प्रकारच्या पुऱ्या बनवणार आहोत की ज्या जास्त काळासाठी टम्म फुगलेल्या राहतील आणि अजिबात तेलकट सुद्धा होणार नाहीत। बऱ्याचदा काय होतं की पुऱ्या ह्या टम्म फुगलेल्या राहत नाहीत आणि भरपूर तेलकट होतात। तर या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे पुऱ्या आपल्या अजिबात तेलकट तर होणार नाहीतच, त्याचबरोबर त्या जास्त वेळासाठी टम्म अशा फुगलेल्या राहतील। तर आपल्याला पुरीसाठी आता साहित्य पाहूया काय काय लागणार आहे। तर या ठिकाणी आपण गव्हाच्या पुऱ्या बनवणार आहोत, त्यासाठी मी 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। तर साधारणपणे अर्धा ते पाऊण चमचा मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे। तर साखर घातल्यामुळे पुरीला रंग खूप सुंदर येतो। आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून एवढं बेसन घालायचं आहे। बेसन घातल्यामुळेच आपली पुरी ही जास्त काळासाठी टम्म फुगलेली राहते आणि कमी तेलकट होते। तर आता 2 चमचे बेसन आपण घातलं आहे। तर यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं असं मोहन घालायचं आहे। तर या ठिकाणी 2 ते 3 टेबलस्पून एवढं आपण कडकडीत मोहन घातलेलं आहे। आता हे मोहन आपण पिठाला लावून घेऊया। तर मोहन गरम असतं, त्यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच हे मोहन एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपण हाताच्या साहाय्याने पूर्णपणे हे तेलाचं मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे। आता या प्रकारे संपूर्ण मोहन हे पिठाला चोळून झाल्यानंतर आपण थंड पाण्याने हे पीठ मळणार आहोत। तर यासाठी मी कप मेजरमेंटनी 1 कप एवढं थंड पाणी घेतलेलं आहे। तर पहा, मोहन हे पिठाला व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि आपल्याला गव्हाचं पीठ हे एकदम घट्ट असं मळून घ्यायचं आहे। म्हणजे आपण चपातीला ज्याप्रमाणे कणिक मळतो त्याप्रमाणे सैलसर मळायचं नाहीये। तर चपातीला आपण कणिक मळतो त्यापेक्षाही थोडं घट्ट आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर पहा, या ठिकाणी पीठ मळून झालेलं आहे आणि आपण हाताने याला एकसारखं असं मळून घेऊया। तरी एवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला फक्त पाऊण कप एवढंच पाणी लागलेलं आहे। पाऊण कपपेक्षा जास्त पाणी आपल्याला लागत नाही। तर पीठ अशा प्रकारे मळायचं की या पिठाला चिरा गेल्या नाही पाहिजेत, एकसारखं पीठ हे मळता आलं पाहिजे, परंतु ते घट्टच असायला हवं। या प्रकारे आपल्याला पीठ मळून ठेवायचं आहे। आता पीठ आपण झाकून ठेवलं होतं 10 मिनिटासाठी। त्यानंतर आता आपण यावरती 1 चमचा तेल घालायचं आहे आणि परत एकदा हा गोळा व्यवस्थित आपण मळून घ्यायचा आहे। तर पीठ मळल्यानंतर लगेचच पुऱ्या करायच्या नाहीत। आपल्याला या पिठाला 10 ते 15 मिनिटं रेस्ट करत ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपण हा गोळा व्यवस्थित परत एकदा मळून घ्यायचा आणि याला तेल लावूनच मळून घ्यायचं, म्हणजे पिठाला चिरा जात नाही। आता पीठ छान एकसारखं करून घेतल्यानंतर आपण याचे गोळे बनवणार आहोत। तर आपल्याला एकसारखे असे गोळे बनवायचे आहेत। आपल्याला एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला गोळेसुद्धा एकसारखेच बनवायचे आहेत। तर या पिठाच्या छोट्या छोट्या आपण गोळ्या बनवून घेऊया। तर सुरुवातीला एकदम सगळ्या पिठाच्या गोळ्या बनवून ठेवायच्या नाहीत, अगदी थोड्याच म्हणजे 7-8 पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। त्यासाठी फक्त 7-8 गोळेच आपण करून घेणार आहोत। जर जास्त गोळे करून ठेवले तर ते वाळल्यासारखे होतात, म्हणजे याच्या पुऱ्या छान होत नाहीत आणि जास्त आपण जर पुऱ्या लाटून ठेवल्या तर त्या फुगतही नाहीत। त्यासाठी आपण एकदम जास्त गोळे करायचे नाहीत आणि एका वेळेला 5 ते 6 पुऱ्या लाटूनच आपण तळून घ्यायच्या आहेत। जास्त पुऱ्या आपण लाटून ठेवणार नाही। त्यासाठी पहा, या ठिकाणी 8 ते 10 एवढे गोळे करून झालेले आहेत माझे आणि आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पहिला गोळा घ्यायचा आहे। तर याला थोडंसं तेल लावलेलं आहे। आपण पुरी ही तेलावरतीच लाटायची, पिठावरती अजिबात लाटायची नाही, कारण पुरी जर पिठावर लाटली तर ती तळल्यानंतर एकदम तेलकट होते आणि तेलसुद्धा आपलं खराब होतं। त्यासाठी आपण पुरी लाटताना अगदी थोडंसं तेलाचं बोट या गोळ्याला लावायचं आहे आणि आपण पुरी एकसारख्या जाडीवरती लाटून घ्यायची आहे। पुरी एकदम पातळ सुद्धा लाटायची नाही, थोडी मध्यम अशा जाडीची पुरी आपण ठेवायची आहे। तर पहा, या पद्धतीने आपण पुरी लाटून घेतलेली आहे। आता पहिली पुरी आपली तयार झालेली आहे। आपण अशाच पुढच्या पुऱ्या लाटून घेऊया। पुरी लाटायला घेताना पहिल्यांदा गोळा हा हातावरती एकसारखा करून घ्यायचा, त्यानंतर थोडंसं तेल त्याला लावायचं आणि लाटण्याने एकसारख्या आपण पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या। जर तुम्हाला एकसारख्या पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही मोठी चपाती लाटून त्याच्या एखाद्या वाटीने किंवा एखाद्या पेल्याच्या साहाय्याने एकसारख्या अशा पुऱ्या कापून घेऊ शकता। तर मी या ठिकाणी फक्त पुऱ्या लाटून घेत आहे। तर आपली दुसरी पुरी सुद्धा लाटून झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण आता तिसरी पुरी सुद्धा लाटणार आहोत।
जेव्हा पुऱ्या आपण लाटत असतो त्याच वेळेला आपण तेलसुद्धा गरम करून घ्यायचं. जर आपल्याला मदत करणारं कोणी असेल तर एकाने लाटून एकाने तळून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं. अशा प्रकारे जर आपण पुऱ्या केल्या तर पुऱ्या ह्या पटकन होतात आणि छान फुगतात सुद्धा. तर पहा, या पद्धतीनं आपण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी तेल कितपत तापलंय हे आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. त्यासाठी पिठाची अगदी छोटीशी गोळी आपण तेलामध्ये टाकून पाहायची. जर ही गोळी पटकन वर आली तर आपलं हे तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे असं समजावं. तर या ठिकाणी तेल हे छान तापलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये पुऱ्या तळून घेऊ शकतो. तर पुरी तळताना एक एक करून आपण पुरी तळून घेणार आहोत. तर अलगदपणे आपण आता पुरी यामध्ये सोडून देऊया. पुरी सोडल्यानंतर ती लगेचच वर येते. आपण थोडंसं जरी झाऱ्याने याला दाबलं तरी ती पटकन फुलून वर येते. तुम्ही पाहू शकता. हा, एका बाजूने पुरी पटकन वर फुलून येते. फक्त दुसऱ्या बाजूने आपण त्याला उलटवून एकदा तळून घेणार आहोत. पुरी तळताना जास्त वेळा उलटपलट करायचं नाही, म्हणजे पुरी तेलकट होत नाही आणि पुरीला रंग सुद्धा खूप सुंदर येतो. आता आपला हा गॅस मीडियम ठेवलेला आहे. एकदा तेल तापलं तर गॅस मीडियम ठेवायचा. आणि जर पुरीला टेम्परेचर कमी असेल तरी सुद्धा पुरी फुगत नाही. त्यासाठी तेल हे कडकडीत तापवूनच घ्यायचं आणि नंतरच पुरी आपण ह्याच्यामध्ये सोडायची आहे. आता पहिली पुरी या प्रकारे आपण आता निथळून काढून घेऊया. तेल संपूर्ण झाऱ्यातून निथळून घ्यायचं आणि नंतर पुरी ही काढून घ्यायची. आता दुसरी पुरी सुद्धा आपण याच पद्धतीनं तळायला सोडणार आहोत. सोडल्यानंतर लगेचच ती अशी फुगून वर येते. थोडंसं आपण झाऱ्यानं त्यावर तेल उडवलं की पुरी लगेचच अशी एका बाजूने फुलून येते आणि याला उलटवून आपण दुसऱ्या बाजूने परत एकदा तळून घ्यायचं आहे. तर या प्रकारे फक्त एकदा उलटवूनच आपल्याला पुरी तळावी लागते. याला जास्त उलटपलट करत बसायचं नाही. तर या प्रकारे आपली दुसरी पुरी सुद्धा आता तळून झालेली आहे आणि आपण आता ही निथळून काढून घेऊया. तर अशा प्रकारे आता मी जेवढ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या पुऱ्या आपण आता तळून घ्यायच्या आहेत. तर पाहिलं ना, आपल्या पुरीला रंगही खूप सुंदर येत आहे आणि छान अशी फुगत सुद्धा आहे. आता आपण पुऱ्या काढून घेऊया. या प्रकारच्या पुऱ्या आपण पुरी भाजीसाठी सुद्धा बनवू शकतो किंवा आपण आपल्या छोले भटुरे बनवतो त्यासाठी छोले पुरी सुद्धा आपण असा बेत बनवू शकतो. तर या प्रकारच्या पुऱ्या आपण बऱ्याच भाज्यांबरोबर किंवा श्रीखंड आणि आम्रखंड तसंच बासुंदी बरोबर तर सर्व करतोच, पण वेगवेगळ्या ग्रेव्हीच्या भाज्यांबरोबर सुद्धा अशा प्रकारच्या पुऱ्या खूप सुंदर लागतात. आपण या पुऱ्या बनवताना अजिबात सुद्धा मैद्याचा उपयोग केलेला नाहीये. गव्हाच्याच पिठाच्या या पुऱ्या आहेत, त्यामुळे या वातड होत नाही, जास्त काळासाठी मऊ राहतात. तर या प्रकारे आपण आता संपूर्ण पुऱ्या ह्या तळून घेतलेल्या आहेत. पाहिलेत ना, रंग किती सुंदर आलेला आहे पुरीला आणि किती पटकन ही फुलत आहे. तर या प्रकारे आपल्या संपूर्ण पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि तळून ठेवल्यानंतरही तुम्ही पाहू शकताय अजिबातही खाली बसलेल्या नाही, अगदी टम्म फुगलेल्या अशा राहत आहेत. तर बराच वेळासाठी या फुगलेल्या राहतात, अजिबात खाली बसत नाहीत आणि तेलकट तर अजिबातच होत नाहीत. त्यामुळे तुम्ही यावेळी गुढीपाडव्याला अशा प्रकारच्या पुऱ्या नक्की बनवून पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आणि सांगितलेली पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता मी पुरी या ठिकाणी आम्रखंडाबरोबर सर्व केलेली आहे. आम्रखंडाची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तिथे तुम्ही आम्रखंडाचा सुद्धा व्हिडिओ पाहू शकताय. आता आपण पुरी कशा प्रकारे छान झालेली आहे ते एकदा बघूया. तर पहा किती मस्त अशी आपली पुरी छान झालेली आहे, अजिबात सुद्धा तेलकट झालेली नाही आणि चवीला तर खूपच अप्रतिम झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच सॉफ्ट आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.
भेटूया आपण पुढची रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.